मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर जिल्हा येथे दिवाणी व फौजदारी केसेस पाहतो. तसेच दिवाणी व फौजदारी केसेसमध्ये कायदेशीर सल्ला सुद्धा देतो. तर मित्रांनो, आज आपण मेंटल हेल्थ ॲक्ट 1987चा कायदा आणि त्यामधील एक थोडक्यात तरतूद पाहणार आहोत की मानसिक आरोग्य कायदा 1987. तर या कायद्यात सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य ठीक नसेल, वेड्यासारखा करत असेल, वेड्यासारखा वागत असेल, समाजाला, नातेवाईकांना, घरातील व्यक्तींना जर अशा व्यक्तीपासून धोका निर्माण झाला असेल तर या कायद्याप्रमाणे मेंटल हेल्थ ॲक्टच्या कलम 20 प्रमाणे अशा व्यक्तीस, अशा डेंजर व्यक्तीस, अशा इल पर्सनला त्याची पत्नी, त्याचा पती, ब्लड रिलेटिव्ह अथवा अदर रिलेटिव्ह म्हटलेलं आहे, म्हणजे की इतर नातेवाईक सुद्धा अशा व्यक्तीला प्रॉपर कस्टडीत उपचारासाठी देण्यात यावे. अशा व्यक्तीला प्रॉपर विलाजासाठी एखाद्या ठिकाणी ठेवण्यात यावे, म्हणजेच की एखाद्या नर्सिंग होममध्ये, एखाद्या हॉस्पिटलमध्ये, एखाद्या सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये अशा व्यक्तीला उपचाराची नितांत गरज आहे. अशा वेळेस कधी पोलिसामार्फत आपण अशा व्यक्तींची कस्टडी देतो आणि दुसरा एक पर्याय जो उरतो तो म्हणजे की मेंटल हेल्थ ॲक्टच्या कलम 20 प्रमाणे आपण ॲप्लिकेशन फॉर रिसेप्शन ऑर्डर की अशा प्रकारची कस्टडी किंवा अशा एखाद्या मेंटली इल पर्सनला, मानसिक रोगी व्यक्तीला त्याच्यावर प्रॉपर उपचार व्हावे, त्या व्यक्तीपासून इतर लोकांना आणि समाजातील लोकांना धोका आहे, अशा व्यक्तीला आपण एखाद्या सायकॅट्रिक हॉस्पिटल अशा ठिकाणी देखील ॲडमिट करावे, त्याच्यावर उपचार करावे म्हणून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे कलम 20 प्रमाणे आपण अर्ज करू शकतो. तर कलम 20 प्रमाणे ॲप्लिकेशन फॉर रिसेप्शन ऑर्डर. तर कलम 20 प्रमाणे मित्रांनो, पती, पत्नी अथवा त्याचे नातेवाईक अथवा इतर कोणी नातेवाईक, अदर रिलेटिव्ह हा जरी असेल तर अशा व्यक्तीला प्रॉपर एखाद्या नर्सिंग होममध्ये मानसिक उपचार मिळावेत याकरिता आपण कलम 20 प्रमाणे कोर्टाकडे अर्ज करू शकतो. आणि असा अर्ज करण्यापूर्वी आपल्याला जिल्हा लेवलचे जे कोणी सायकॅट्रिक हॉस्पिटल असतील, नर्सिंग होम्स असतील, अशा तेथील डॉक्टरांचं आपल्याला एक प्रिस्क्रिप्शन लागतं, आपल्याला त्यांचा एक संदर्भ लागतो, आपल्याला त्यांची शिफारस लागते की अशा व्यक्तीला कमीत कमी 6 महिन्यापर्यंत अशा व्यक्तीवर मानसिक उपचार करण्याची गरज आहे, त्याला मानसिक उपचारासाठी ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. म्हणून अशा व्यक्तीला आपण पुणेसारख्या प्रसिद्ध येरवाडा या हॉस्पिटल सारख्या ठिकाणी देखील या व्यक्तीला ॲडमिट करावे, या व्यक्तीचा तिथं प्रवेश द्यावा किंवा प्रवेश घेण्याचे आदेश देण्यात यावेत व या व्यक्तीवरती, मानसिक विकलांग व्यक्तीवरती उपचार व्हावेत. याकरिता आपण कलम 20 मेंटल हेल्थ ॲक्ट प्रमाणे कोर्टाकडे अर्ज करू शकतो. तर मित्रांनो, हा कायदा बराचसा मोठा आहे, परंतु यामधील महत्त्वाचं म्हणजेच की कलम 20 प्रमाणे असा एखादा जो कोणी व्यक्ती आहे जो की मेंटली इलनेस आहे, मानसिक आजारी आहे, मानसिक आजाराने ग्रस्त झालेला आहे, तर अशा व्यक्तीला प्रॉपर ट्रीटमेंट मिळावी. जर आपल्याला पोलिसांकडून अशा प्रकारे काही मदत झाली नाही तर आपण स्वतः शासकीय दवाखान्यामध्ये सायकॅट्रिक्स डिपार्टमेंट जे आहे त्या ठिकाणी अशा व्यक्तीला दाखवून अशा व्यक्तीबाबत डॉक्टरांचा, सायकॅट्रिक जे डॉक्टर आहेत, मानसोपचार तज्ज्ञ, अशा डॉक्टरांचा अभिप्राय घेऊन अशा अभिप्राय आधारे कलम 20 मेंटल हेल्थ ॲक्ट प्रमाणे आपण कोर्टाकडे अशा व्यक्तीस, मानसिक रोगी व्यक्तीस, मेंटली इल पर्सनला एखाद्या ठिकाणी ॲडमिट करावे, येरवाडा, पुणे अशा ठिकाणी देखील ॲडमिट करावे व या व्यक्तीवरती उपचार करावे किंवा त्यांच्या कस्टडी द्यावी म्हणून आपल्याला कलम 20 प्रमाणे अर्ज करता येतो. परंतु असा आदेश करताना कोर्ट सर्व बाबी तपासतं
सायकेट्रिस्ट जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांचे देखील अभिप्राय पाहतं, स्वतः त्या इलनेस मेंटली इल पर्सन जो आहे, जो कोणी मानसिक रोगी आहे त्या व्यक्तीला देखील तपासतं, त्या व्यक्तीला प्रश्न विचारतं आणि सर्व गोष्टींचं समाधान झालं तर कोर्ट अशा व्यक्तीस मानसिक उपचारासाठी ॲडमिट करावे. मानसिक उपचारासाठी याच्यावरती आता उपचार घेणं गरजेचं आहे असं दिसून आल्यानंतर कोर्ट याबाबत आदेश करू शकतं. किंवा पडताळणीमध्ये असं जर निदर्शनास आलं की तो व्यक्ती हा चांगला बोलतोय, प्रश्नाची योग्य उत्तरं देतोय आणि कुठलाच अशा व्यक्तीपासून धोका नाही, समाजातील व्यक्तींनाही नाही आणि नातेवाईकांना नाही आणि कोणालाच नाही, अशा वेळेस मित्रांनो कोर्टानं स्वतः व्हेरीफाय केल्यानंतर, स्वतः पडताळणी केल्यानंतर अशा व्यक्तीची कस्टडी ही देण्याचे नाकारू देखील शकतं. त्यामुळे मित्रांनो जे कोण व्यक्ती आपल्या एखाद्या नातेवाईकापासून, आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीपासून, जर मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीपासून जर वैतागले असतील, त्रास असेल, तर मित्रांनो कलम 20 मेंटल हेल्थ ॲक्ट 1987च्या कायद्याप्रमाणे कलम 20 प्रमाणे आपण मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करू शकतो की अशा व्यक्तीची प्रॉपर कस्टडी, प्रॉपर नर्सिंग होम, सायकेट्रिक हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी देण्यात यावी म्हणून अशा प्रकारचे आपण आदेश घेऊन अशा मानसिक आरोग्य व्यक्तीस, मेंटली इल पर्सनला आपण योग्य त्या ठिकाणी उपचारासाठी आपण दाखल करू शकतो. म्हणजेच की पुणे येथील येरवाड्या सारख्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण दाखल करू शकतो. तर मित्रांनो मेंटल हेल्थ ॲक्टचे कलम आपण 20 पाहिले. तर कलम 20 प्रमाणे आपण कोर्टाकडे अशा व्यक्तीला, अशा एखाद्या मेंटल व्यक्तीला, अशा एखाद्या मानसिक रोगी व्यक्तीचा प्रॉपर विलाज व्हावा, त्याला प्रॉपर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळावा, त्याला तिथे ॲडमिट करावे, त्याला तिथे ठेवावे व त्याला तिथे ठेवून घेण्यासाठी आपण माननीय कोर्टाकडून आदेश घेऊ शकतो. तर ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे चॅनेल आपण सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद. सुख दुःख देवा माझ तुला सार ठाव, सुख दुःख देवा माझ तुला सार ठाव, हे गोड मानून या घ्यावा भोळा भक्तिभाव देवा, भोळा भक्तिभाव. देवा काशीलिंगा माझ्या, देवा बिरोबा माझ्या, कृपा करी